नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आपण जर पाहिलं तर लवकरच आता प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अभियोगिताधारकांची शासनाकडं एक कळकळीची विनंती अशी आहे की त्यांनी प्रति आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, त्याच पद्धतीने सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय पुणे यांच्याकडे आपण जर पाहिलं तर एक विषय एक पत्र त्या ठिकाणी तयार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे पत्राचा विषय समजून घ्या. माझ्या एका बांधवाने मला ही PDF पाठवली आणि नक्की याच्यामध्ये आपल्याला काही मदत करता येईल का यासाठीच खऱ्या अर्थानं मी हा व्हिडिओ शेअर करतोय, कारण की ही गरज आज प्रत्येक अभियोगिताधारकाला खरं तर आहे. विषय समजून घ्या. विषय आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम प्रतिस्तर 50 मिळण्याबाबत आपण पाहिलं तर त्या ठिकाणी माननीय आयुक्त व माननीय सचिव यांच्याकडं अभियोगिताधारकांनी केल्याचं पाहायला मिळते आणि त्या संदर्भातली मेल मोहीम त्या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्या विषयीचे कोणते कोणते मेल आहेत ते मेलसुद्धा आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेत आणि विषय कोणता आहे तो विषयसुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासोबत त्या ठिकाणी शेअर करतो आहे. किंवा ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्यावरती ही PDF मी शेअर करतो. ही जी PDF आहे ती सर्वांनी माननीय आयुक्त असतील, त्याच पद्धतीने सचिव असतील, या सर्वांना त्या ठिकाणी नक्कीच मेल करू शकता, जेणेकरून ते तुमची मागणी समजून घेतील आणि 100% त्यावरती काहीतरी रिप्लाय येईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम प्रतिस्तर 50 मिळण्याबाबतचं ही मागणी खरं तर अभियोगिताधारकांची प्रामाणिक मागणी आहे. पत्र समजून घ्या काय आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सविनय निवेदन करण्यात येते की सध्या सुरू असलेल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडण्यासाठी मुलाखतीशिवाय पदांसाठी 100 आणि मुलाखतीसह पदांसाठी 50 अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शिक्षक भरती प्रक्रिया ही प्रामुख्याने 4 स्तरांवर इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी राबवली जाते. अनेक उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या 4ही स्तरांसाठी पात्र आहे. अशा स्थितीत संपूर्ण 4ही स्तरांसाठी मिळून केवळ 50 प्राधान्यक्रम मुलाखती व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर 100 आहेत आणि मुलाखतीसह 50 प्राधान्यक्रम देणे हे अतिशय गैरसोयीचे आणि अन्यायकारक ठरत आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने खूप अवघड आणि किचकट प्रक्रिया जरी असली तरी व्यवस्थितपणे हे प्रेफरन्स वाढायला पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. या मर्यादित प्राधान्यक्रमामुळे पात्र उमेदवार त्यांच्या आवडीच्या शाळा किंवा इच्छित संस्था निवडण्यापासून वंचित राहत आहेत. यामुळे लाखो उमेदवारांमध्ये चिंतेचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही समस्या लक्षात घेता आमची आपणास नम्र विनंती आहे की स्तरनिहाय प्राधान्यक्रम प्रत्येक स्तरासाठी 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 स्वतंत्रपणे किमान 50 प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून हे 50, 50, 50, 50 असे एकूण 4 गटांसाठी विचार केला तर ते 12 म्हणजे जवळपास 5 चोक 20, 200 प्रेफरन्स त्या ठिकाणी त्यांना देण्याची संधी मिळेल आणि नक्कीच त्यामध्ये त्यांचं कुठंतरी काम होईल. मुलाखतीसह पदे जर पाहिलं तर उमेदवार ज्या ज्या स्तरासाठी पात्र आहे त्या प्रत्येक स्तरासाठी 50 याप्रमाणे प्राधान्यक्रम देण्याची मुभा द्यावी, जेणेकरून उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार न्याय मिळेल. सदर बदल तातडीने केल्यास उमेदवारांवरील मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल आणि भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व समाधानकारक होईल. या बाबीचा गांभीर्याने विचार करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती, सहकार्याची अपेक्षा. आपलाच विश्वासू. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव मेन्शन करून ही PDF शासनाला पाठवू शकता किंवा तुम्ही याचं आपण जर पाहिलं तर याचं एक लेखी स्वरूपातला सुद्धा ड्राफ्ट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा डायरेक्ट तुम्ही शेअर करू शकता. तर तुमच्या सर्वांचं काम व्हावं, ही मागणी सर्वांची पूर्ण व्हावी यासाठी माझा तुम्हाला पाठिंबा आहे. नक्कीच प्रत्येक शिक्षकाचं काम या शिक्षक भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.